छत्रीची आत्मकथा मराठी निबंध। नमस्कार, मी छत्री आहे। माझं आयुष्य खूपच रंगीबेरंगी आणि अनुभवांनी भरलेलं आहे। मी माझ्या मालकाच्या जीवनातील सुखदुःखाची साक्षीदार आहे। मला आठवतो तो दिवस होता जेव्हा मला एका सुंदर बॉक्समधून बाहेर काढलं। माझी मालकीन एका तरुण मुलची होती। तिचे वडील मला घेऊन आले होते। तिने माझ्या रंगीबेरंगी फुलांच्या डिझाईनवर प्रेमाने हात फिरवला आणि मी तिला पहिल्यांदाच साथ दिली। ती एका सुरेला पावसात ती माझ्या आडोशाखाली उड्या मारत होती। पावसात भिजू नका म्हणून मी तिला सुरक्षित ठेवलं। मला तो अतिशय आनंदाचा क्षण होता। कालांतराने ती मोठी झाली आणि तिच्या प्रेमाचा भेटीचा साक्षीदार झालो। एका भरपूर पावसाळ्यात ती एका तरुणाला भेटली। त्याच्या छत्रीचा वारा उडला होता आणि मी दोघांना माझ्या आश्रयाखाली घेतलं। त्या क्षणी मी फक्त एक छत्री नव्हते तर एक जोडणारच होत होते। पण माझं आयुष्य फक्त गोड आठवणींनी भरलेलं नाही, मी तिच्या आयुष्यातील संघर्षाची साक्षीदार आहे। एकदा एका भीषण वादळात मी तिला वारा आणि पावसापासून वाचवण्यासाठी स्वतःची काही काड्या मोडल्या। पण माझ्या या इजेची मला काहीच चिंता नव्हती, कारण माझ्या मालकीने मला मायेने बघितलं आणि माझी दुरुस्ती केली। आज ती मुलगी मोठी झाली आहे। तिची लहान मुलगं आता शाळेत जातात। मी कधी कधी त्यांना साथ देते। माझ्या आयुष्याचा हा पुढचा टप्पा सुरू झाला आहे। म्हणूनच मी केवळ एक वस्तू नाही, मी रक्षक आहे, मी मैत्रीण आहे, मी प्रेमाची निशाणी आहे। पाऊस आणि ऊन यापासून नव्हे तर निराशेपासूनही आश्रय देणारी एक छोटीशी जगण्याची निशाणी आहे। माझं अस्तित्व हे सेवेचं आणि निष्ठेचं प्रतीक आहे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।